मात्र एक अर्धी 50 अर्थात 56 धावांची रणधुमाळी इनिंग साकारली गेली आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे एक सन्मानित केलं झालंय. 56 धावांची एक इनिंग साकारली गेली आणि आपल्या संघाला एक चांगल्या फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचवण्याचा मोलाचा वाटा आकाशच्या माध्यमातून उभारला गेलाय. नक्कीच नैतिक स्पोर्ट आपण सामना जरूर गमावला, हाडला, परंतु आपण आता नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत. नैतिक स्पोर्टचे पूर्ण सर्व आगाभाई तेजस गायकर लक्ष द्यायचंय. दरम्यान नक्कीच बक्षिसांचा वर्षाव आपण पाहिला होता. कार्तिकने 500 रुपयाचा पारितोषिक जरूर पटकावलाय आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता वामनच्या अंबारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जरूर दिलं जात आहे. कारण का युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंना मात्र प्रोत्साहन करण्याचं काम गावाच्या माध्यमातून केलं जातं. गावाचं जेव्हा नाव मोहली गावाचा घेतला जातो आणि एक पाठीरेखे सुद्धा आपण पाहत असतो. दरम्यान आपण एक पाहूया नक्कीच क्रिकेट हा कसा पद्धतीने खेळला जातोय. क्रिकेटवरती एक कविता आपण पाहूया. जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ, बाळपण तारुण्य उदयतांचा पिचवर खेळला जाणारा. नियती करत असते बॉलिंग, मानव करत असतो बॅटिंग. परमेश्वर खुद्द असतो अंपायर, कधी मिळतो सुखाचा सिक्सर तर कधी पडते दुखाची विकेट. खेळता खेळता कधी होतो रनआउट आणि संकटातून देखील कधी कधी वाचतो, कारण परमेश्वरचा नो बॉलही पडतो. चौकार षटकारने तो सुकवावून जातो, रनआउट कॅचने मात्र नाउमेद होतो, मात्र पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो. कारण त्याला माहीत असतं जीवन एक कोडच आहे आणि क्रिकेट खेळण्यासारखं न उलगडणारं ना समजणारं. कारण का जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे मात्र आपण कधीच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. कारण का क्रिकेटमध्ये अनेक आपण सामने पाहिलेत, एका चेंडूमध्ये 6 धावा होताना पाहिलेत आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव कधी होत नसते. कारण का क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये फार जीव लावणारे अनेक आपण खेळाडू पाहिलेत. कुठेतरी अलीकडचा जर क्रिकेट पाहायला गेला तर युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळवल्या जातात आणि त्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मात्र एक प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपण नुकताच 11 तारखेला ISPLचे आपण ऑप्शन पाहणार आहोत. एक ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी प्लॅटफॉर्म करण्याचा प्रयत्न केला गेला. नुकत्याच सामन्याला सुरुवात होईल तत्पर आपण समालोचन कक्षामध्ये बदल घडवूया. आवाज ऐकूया कोंढेरी गावचा, अर्थातच वाईज ऑफ टिटवाला विश्वास केने सरांना. पहिला चेंडू अगदी पालकदा आडवाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु विकासच्या माध्यमातून होते चौक, सीमा रेषा बार, चौकार. पण सामना पाहतो एका बाजूला ओझरले त्यांच्या अगेन्स्ट सांगोडे अशी ही मॅच. हो पुणे आडव्या बाडण्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर पाहायला मिळाला. अगदी बैठक स्ट्रोक खेळला होता. चेंडूला नक्कीच चौकारासाठी पाठवलं. आता मात्र नक्कीच इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान मोहन सुतारचं देखील आगमन होतं या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हो इनफिल्डच्या डोक्यावरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी वाईडिश लॉंग ऑन मधून लॉंग ऑफच्या दिशेनं धाव घेतली आणि तत्पर या धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. त्या म्हणजेच दोन धावा धावफलकावरती अडवतील. धावसंख्या धावून पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. दुपारच्या सदरामध्ये ही मॅच आपण पाहतोय. सांगोडे त्यांच्या अगेन्स्ट उझरली. पुढील मॅच वावेगर त्यांच्या अगेन्स्ट रुंदे अशी असेल. दोन्ही संघांनी लगेचच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. पंचांचा वाईडचा इशारा असेल. वावेगर आणि त्याच सोबतीनं रुंदे संघ आपण रिपोर्टिंग करा. हो
पुन्हा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. हो पुन्हा क्या बात आहे. हे विधी स्टाईलने चेंडूला बॅक टू बॅक सीमारेषा पार पाठवलाय. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. दणदणीत खणखणीत धर्म चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि नक्कीच ही माश मतदारसंघामध्ये सांगोड त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ओझरली या संघादरम्यान पाहतोय. ओ बादशी आतली कडा आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. ज्या धाबा येत होत्या त्या धाबांवरती ब्रेक लावले गेले गोलंदाज भावेशने. फलंदाज महेश बॅक टू द पवेलियन. षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धाबा. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. मांडा प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. कोंढेरी वॉरियर्स या संघाच्या वतीनं खेळताना अष्टपैलू कामगिरी तशी राहिली होती. दरम्यान शुभाग महोदय सन्मान्य भूषणजी जाधव समाजसेवक नक्कीच विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील मांडा प्रीमियर अर्थातच धर्मवीर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. क्रेज आहे MPLचा त्या अनुषंगाने अशा गोष्टी होतील आजच्या दिवसामध्ये. परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. भूषणजी जाधव नक्कीच समाजसेवक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झालं. वेलकम. धर्मवीर चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू निर्धाव ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. की या एंडनं त्याने चांगली गोलंदाजी केली संपूर्ण MPL मध्ये आणि नक्कीच तो अनुभव आता घेऊन स्वतःच्या सांघिक खेळीतून चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र जंटलमॅन पुश केला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली. डायरेक्ट हिट देखील केलं होतं परंतु इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. मोलाची कामगिरी केली होती. अप्रतिम गोलंदाजी केली होती. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वावेकर संघ आणि रुंदे संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील टॉस साठी आडव्या पाडणा ऑनसाइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेनं फेकी करतील तत्पर मिळतील या एक जा. चांगलं बाडल आहे. भूषणजी जाधव येतात आमच्या नक्कीच मुख्य व्यासपीठावरती. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पुढील मॅच आपण पाहणार रुंदे त्यांच्या अगेन्स्ट वावेकर दोन्ही संघांचे संघनायक. रिपोर्टिंग करा. फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र ओहो चेंडू हातातून निसटला. खेळ घेण्याची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही आहे आणि तत्पर या धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. त्या म्हणजेच 2 धावा. 2 धावा धावफलकावरती. अशी रिक्षा आहे त्याची नक्कीच मिरर रिफ्लेक्ट होत आहे. प्लीज आपण थोडीशी बाजूला करा किंवा त्या तसे आरशे आहेत ते थोडेसे नक्कीच खाली करायचे आहेत. रिक्षा मिड विकेटच्या दिशेनं विनंती असेल. हो इथे मात्र कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफुटला गेला.
पंच केला आणि चेंडू जातो डीप पॉइंट दिशेनं सीमारेषा पार दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. (23) 23 या धावसंख्येवरती. हो स्विंगाना मिस डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये गावदेवी ओझरली. तेलंगणाच्या ते थोडीशी आपण बाजूला घ्या प्लीज, कारण का आमच्या खेळाडूंना नक्कीच रिफ्लेक्ट होत आहे. विशाल आपण आपली रिक्षा थोडीशी बाजूला करा प्लीज. रिफ्लेक्ट होते मिरर तिथून. यस थोडीशी पुढे घ्या प्लीज. नक्कीच धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. थोडीशी रिक्षा पुढे घ्यायच्या. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय. चला आपण समोरची काच नक्कीच दुसऱ्या दिशेने करा. यस चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज डीपला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज उदया रिव्हर एंड करणं. हो चेंडू सोडून दिला होता. ऑफशिक्षक ते बाहेर चेंडू पिंच केला होता. पंच योगीराजी पुढे सरांचा नक्कीचा इशारा येतो. इट्स अ वाईड डिलिव्हरी. चांगली नक्कीच या ठिकाणी मात्र धावसंख्या बिल्डअप होतोय गावदेवी ओझरली या संघाच्या माध्यमातून, कारण की सांगोडे संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. नक्कीच एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल अगेन्स्ट द बॅटल. ओ लो फुलटा चेंडू इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकात सुजित आणि तत्पर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 2 धावा लगेचच धावफलकावरती एकवल्या. कमालीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने विचार केला तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देखील पाहायला मिळते आणि एका बाजूने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटने ऑन साईडला फटका नक्कीच खेचला आणि तत्पर 2 धावा धावफलकावरती लगेचच जोडल्या जात आहेत. चांगली भूमिका नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून. हो पुणेशा चांगला चेंडू पिच केला. 1 धाव कंप्लीट आणि असा एकच धाव मिळेल इथून मात्र. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. वावेकर संघ आणि रुंदे संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की नक्कीच 2 चेंडूंची पॅनल्टी आहे इनिंग ब्रेक मध्ये जर संघ टॉस साठी नसेल तर. ओ डायरेक्ट हिट. क्या बात आहे. कमालीचा थ्रो. फिंगर फलंदाज होईल आबाद.
अशांचा जन्म झाला अशा अंशे नक्कीच आनंद दिघे साहेब आणि खऱ्या अर्थाने ठाण्याचा ढाण्या बाग अशी नेहमीच त्यांची ख्याती आपण ऐकतोय. नक्कीच त्यांच्याबद्दल बोलावं तितकंच कमी आहे, परंतु नक्कीच मॅचच्या दरम्यान ते बोलणं देखील इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले, शॉट फाईन लेग बीट झाले आणि तत्पर इथे मात्र नक्कीच एक धाव फलकावरती पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण सातत्याने उल्लेख केला होता की ज्यावेळेस श्री मलंग गडावरती नक्कीच दयनीय अवस्था होती, ती अवस्था फेटाळून लावण्याचं कार्य आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा जर कोणाचा असेल तर नक्कीच धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आम्हाला नक्कीच अजूनही जाणवतो नितीन की या गोष्टीची विचारविनय करू, कारण की मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आणि नक्कीच ज्यांच्या नावाने हा चषक आहे त्यांच्याबद्दल बोलणं देखील गरजेचं आहे. चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दीपच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा आहेत. नक्कीच बोलणं सुरू होतं आनंद दिघे साहेबांच्या बद्दल, कारण की श्री मलंग गडावर जी परिस्थिती ती उधळून काढली. अतिशय मी देखील 14 ते 13 वर्षाचा असेल त्यावेळेस मात्र नक्कीच साहेबांना जवळून देखील पाहिलं होतं. हेलिकॉप्टरने ते आले होते आणि तिथून जी प्रथा चालू झाली महाआरतीची मलंगगडावरती ती अजूनही चालू आहे. नक्कीच तिथून मात्र त्यांनी ठाण्याच्या परिसरामध्ये अनेक कामं केली. आपल्या काळू नदीचा ब्रिज देखील आहे, त्याच्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा होता आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. क्या बात आहे. धर्मवीर चषक 2024 जाऊयात वाशा दिशेना. इथे मात्र नक्कीच अपील देखील झाली होती. अपील फेटाळून लावले गेल्या. आमची पंच कमिटी आपण पाहतोय. गणपत काका मडवी देखील येतात. या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. समाजसेवकात मांडा गावाचे आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. व्यासपीठावरती या विराजमान व्हायचा. धर्मवीर चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भावेशला पाहतोय अंतिम षटकामध्ये. लो फुलटॉस चेंडू होता अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने येत आहेत. तत्पर या धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती तिथे मात्र या 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्यात. गणपत काका मडवी नक्कीच आपलं विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. समाजसेवक मांडा गावाचे सहर्ष हार्दिक स्वागत असेल धर्मवीर चषकामध्ये. वावेगर संघ आणि रुंदे संघ आपण सज्ज राहा. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी इथे असणं गरजेचं नसेल तर 2 चेंडूंची पेनल्टी असेल. या गोष्टीची नोंद घ्या. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मिसफील्ड तर झाली असती आणि त्याचबरोबर मिसफील्ड झाली होती खऱ्या अर्थानं आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या, परंतु स्ट्राईक स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला रुपेशने. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी सांगोडे संघाच्या माध्यमातून पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. धावाची संधी देखील होती आणि ती संधी देखील येथे मात्र सोडली आहे आणि लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव फलकावरती जोडली जाईल. खऱ्या अर्थाने धर्मवीर चषकाची महत्वाची बाजू आमच्या या 2 पंचांवरती असेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र एका बाजूला योगराजी बुडेरे मान फ्रॉम पोळी आणि एका बाजूला कृष्णाजी गेणे मान फ्रॉम निंबवली. दोन्ही नामवंत पंच आहेत आणि या स्पर्धेसाठी आवर्जून आमच्या समवेत ते देखील जोडले गेलेत. इथे मात्र थोडीशी लेंथ खेचली होती. चेंडू खराब आणि खराब चेंडूवरती हा आक्रमण चालवला. चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. आगाज षटकारानं इट्स अ मॅक्झिमम षटकार.
आयोजकांना देखील सूचना असेल की स्पर्धेसाठी जुना बॉल द्यायचा की नवीन बॉल हे आपण नक्कीच एकदा कन्फर्म करायचा. असा 2 षटकांसाठी नक्कीच नवीन चेंडू असेल. 2 षटकामध्ये जर चेंडू खराब झाला किंवा फुटला किंवा हरवला तर नवीन चेंडू दिलेल. तिसऱ्या आणि चौथ्या षटकांसाठी नक्कीच ही मुभा नसेल. गणपत काका मडवी देखील आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचं देखील धर्मवीर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओ पुन्हा एकदा लेंथ खेचलाय आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या सांगोळी संघाला 47 धावा. आपण टॉस साठी या विनंती असेल वावेगर संघाचे संघनायक आणि रुंदे संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. तत्पूर्वी आपण शुभ सन्मान करत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे नक्कीच प्रमुख पाहुणे देखील आहेत. गणपत काका मडवे असतील, त्याचबरोबरीनं आमचे भूषण शेठ देखील आहेत, भूषण शेठ जाधव देखील आहेत, उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि तत्पूर्वी मी निमंत्रण देईल रुंदे संघ आणि वावेगर संघ, आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गणपत शेठ मडवी साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मी भूषण दादा जाधव यांना विनंती करेन की आमच्या नक्कीच मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान करायचा. आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण गणपत काका मडवी समाजसेवक मांडागावचे त्यांचा शुभ सन्मान करतील. शुभ सन्मान केला जाईल भूषण दादा जाधव यांच्या शुभ हस्ते. नक्कीच शुभ सन्मान आम्ही करतोय. मोलाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेला लाभलं, मोलाची उपस्थिती लाभली. आपलं देखील नैतिक स्पोर्ट्स कुंढेरी आणि धर्मवीर चषकाच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही आपला आर्थिक आभार व्यक्त करतोय. चला आपण टॉस साठी या. शेवटचा ऑफिशियल कॉल रुंदे संघ आणि त्याच सोबतीनं वावेगर संघ. हे पहा नक्कीच पॅनल्टी आहे. सकाळच्या सत्रापासून या सूचना आम्ही देतोय आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ते कार्य देखील करावं लागेल. आमचे कृष्णा किणे देखील येत आहेत नक्कीच आपल्या सुपुत्र सहित माझा आनंद घेण्यासाठी. चला शेवटचा ऑफिशियल कॉल वावेगर. यस ऋषी देखील आलेत, यस रुंदे संघ देखील आला. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे ऋषी वेळ असतो आणि त्या अनुषंगाने आपण टॉस घेत असतो. काही हरकत नाही. दोन्ही संघाचे संगणक येतील. गणपत काका मडवी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. टॉस आपण करूयात. मॅच देखील नक्कीच एका बाजूला सुरू राहील आणि गणपत काका मडवी यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. सामना 3 षटकांचा असेल. काटा इज द कॉल आणि यस काटा आलाय. ऋषीने टॉस जिंकलाय. ऋषीने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आता मात्र 3 षटकांची मॅच आहे. समोर रुंदे संघ आहे, चांगला फायटिंग करणारा संघ आहे. काय रणनीती असेल आणि किती धावांबद्दल रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. विचार केला स्पर्धा अतिशय मानाची. आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. काय वेगळी रणनीती आखली का? नाही 30 असेल आमची. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस धन्यवाद. रुंदे संघ आता मात्र फलंदाजी करायची आहे. नक्कीच समोर वावेगर संघ किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांपर्यंत. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच काहीशा चुका झाल्या होत्या. नक्कीच सलामीचे बॅटर्स लवकरात लवकर बाद झाले होते. आता मात्र चुकांवरती मात करावी लागेल. काय वेगळी रणनीती आखली का? आमचे प्लेयर्स नव्हते तेव्हा, आता सर्व प्लेयर येतील.
तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील रुंदी संघाला देखील. जाऊया ते महाराष्ट्र देशाला आणि तिथे मात्र नक्कीच सज्ज असतील आमचे साधी समालोचक मित्र ओटो कॉम्बॉक्स निलेश गायकर. धन्यवाद. धन्यवाद विश्वास. अगदी पाहायला गेला तर पहिल्या फेरीतील आपण शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने ओझोरले त्यांना फाईट करतोय. सांगोड संघादरम्यान पहिल्या चेंडूवरती प्रहार आपण पाहिला, त्यानंतर लागोपाठचा हा नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती येतोय बिग फ्लाश षटकार. सत्तेचाळीस धावांचा वाटलाग करायचा आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण अगदी पाहायला गेला तर भावेच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या दोन चेंडूवरती मात्र 10 धावा खर्च केल्या. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून जर ओझोरली संघाला मात्र विकेटची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा शॉर्ट डेव्हलपमेंटचा चेंडू होता, बिडकावून जाण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील, तत्पर मिळतील या 2 धावा. अगदी चांगली कॉलिंग बिटवीन आपल्याला विकेट पाहायला मिळते दोन्ही मात्र. धावसंख्या आपल्याला 12 आकड्यावरती पाहायला मिळते. दरम्यान शरीराचा वेध घेणारा चेंडू, बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केला जाईल. तत्पर मिळालेली एक अफलातून चेंडू. अगदी पाहायला तर या चेंडूवरती विविधता पाहायला मिळते. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु प्रति उत्तर देताना कुठेतरी भावेश मात्र बीड झाला. तत्पर मिळेल एक धाव. एका धावाने धाव संघाची धावसंख्या पाहायला मिळते 13 आकड्यावरती. पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना चांगली फलंदाजी मात्र सांगोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, धावचीची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट जरूर लागला असता तर फलंदाज तंबूच्या अशराला परतावा लागला असता. परंतु अशा प्रकारचं चित्र न घडता ही मिळते एक धाव. एका धावेने संघाचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. एक चौकार षटकार आला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे, परंतु एखादी विकेट मात्र कॅरी करून आपल्याला संघाला धावांपासून रोखावे लागेल. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षक अगदी 7 नंबरची जर्सी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 नंबरचा आकडा जर पाहिला गेला तर नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी सरांची मात्र आठवण करून देणारा हा आकडा. धावसंख्येचा विचार करता षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 18 चेंडू आणि 32 धावांची मात्र आवश्यकता असेल. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एखादा षटक जर माफक जर फेकला गेला तर नक्कीच कमबॅक करेल ओझोरली संघ, परंतु एखादा षटक जर चांगल्या पद्धतीने फेकला गेला तर नक्कीच कमबॅक करेल सांगोडे संघ. दुसरा षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पहिल्या चेंडू फ्लाय करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला जाईल. फलंदाज होईल फेल बॅक टू डगआउट.
नक्कीच भगवा रंग जर म्हटलं गेलं तर नक्कीच आपले धर्मवीर यांची आठवण करून नक्कीच देत असतो हा भगवा रंग. आणि त्यांच्याच माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर धर्मवीर चषक नैतिक स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून आयोजित केलं गेलं आहे. नक्कीच A1 जोडी अर्थातच तेजस गायकर आणि स्वप्नील केने उर्फ आगाभाई यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा पाहतोय. अगदी कमी वेळामध्ये ही स्पर्धा साकारली गेली आहे. नुकतंच 4 मागे त्यांनी जेव्हा आपण पाहायला गेलं तर लॉट शेअर केला आणि त्यानंतर अवघ्या त्यांना 60 टीम्स उपलब्ध झाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने कुठेतरी 38 टीम मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून वापरला जातोय कारण का गोलंदाज निवृत्ती आहे, कारण का निवृत्तीकडे फार क्षमता आहे. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू होता. लॉंगॉन क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी शांत टिकवलं गेलाय सांगोडे संघाच्या दोन्ही फलंदाजांना. जरूर पहिल्या षटकामध्ये सांगोडे संघाच्या नावावरती राहिला, परंतु हा षटक जरूर आपल्याला ओझोरली संघाच्या नावावरती पाहायला मिळतोय. तर नक्कीच समोर एक चांगला फलंदाज असेल ऋतिक आणि त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऋतिक जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा जरूर निर्माण होईल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात जरूर यश प्राप्त होताना आपण पाहतोय सांगोडे संघाला. सांगोडे संघाचा विचार केला तर दुसरा षटक मार्गस्थ असताना कुठेतरी या षटकामध्ये मात्र धावांचा वेग आपल्याला कमी पाहायला मिळतोय. पंचांचा षटक अजून एक चेंडू मात्र शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये फक्त वैयक्तिक 4 धावा निवृत्तीने खर्च केल्यात. कुठेतरी कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आता रनअप इक्वेशन जर पाहता कुठेतरी 13 चेंडू 28 धावा. समीकरण मात्र हार्ड झालंय, परंतु सोपं करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण ऋतिकला पाहतोय. तर मॅन स्लोवर गतीचा चेंडू होता. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु 95 फेटाळून लावले. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेले तर फक्त आणि फक्त 19 धावा. 1 विकेट लॉस सांगोडे संघ. सोडलाय गोलंदाज निवृत्तीच्या माध्यमातून. तिसरा षटक मार्गास्थ अजून मात्र समीकरण कुठेतरी हार्ड होताना आपण पाहतोय. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय ओमकार. पहिला चेंडू अगदी आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू रिलीज केला, त्यानंतर पंचांनी पाहिलं आणि त्यांना मात्र वाईड घोषित केलंय. कुठेतरी हा षटक मात्र निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण पहिल्या षटक जरूर सांगोडे संघाच्या नावावरती राहिला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक प्रभावित गोलंदाजी आणि कौतुक करावे लागेल निवृत्तीचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. आणि तिसरा गोलंदाज आपण ओमकारला पाहतोय. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ऋतिकला मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण का सामन्यामध्ये विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा मात्र प्रति षटकामागे 15 पूर्णांकाने जरूर जोडाव्या लागतील. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. झेलची संधी लॉंगर मध्ये कल्पेश आहे, पकडला जाईल झेल, फलंदाज होईल फेक. बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिस्मिसल, बॅक टू पवेलियन. अगदी पाहायला गेलं तर ओझोरली संघ हा नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नौका संघ आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगला अभ्यासक्रम, अगदी पाहायला गेलं तर चांगली प्रॅक्टिस त्यांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवली जाते आणि त्याच्या जोरावरती कुठेतरी या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. अगदी पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप
फाईन लेग जरूर आपल्याला तैनात करताना पाहतोय. शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता, भिडकळून देण्याचा प्रयत्न, दूरवर चतुर्षक पोहोचेल तत्पर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. सांगोडे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड चौकार. पुरेपूर फायदा अगदी पाळगल तर योगेशच्या माध्यमातून घेतला गेला आणि पहिल्याच चेंडूवरती आल्या आल्या कुठेतरी चौकार आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता आणि त्याला बेडीका लावून दिलं 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने हा येईल डॉट चेंडू. कुठेतरी रनअप इक्वेशन वाढत असताना पाहायला गेलं तर जरूर चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू जेव्हा जेव्हा विकेटवरती फेकले जातात तेव्हा मात्र कुठेतरी फलंदाजी करणारा फलंदाज मात्र त्याच्यावरती प्रभावी ठरत असतो आणि त्याच प्रकारे आपण चौकार पाहिलाय. चांगली गोलंदाजी, कुठल्याही स्पॉटवरती आपण चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, डान्सिंग डाऊन बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू मात्र वेगाने ट्रायल होईल, 2 क्षेत्ररक्षक चेंडू बंद पोहोचण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडू होईल फरार सीमारेषा 4 धावेंसाठी चौकार. मिळत आहे कुठेतरी कमबॅक केलं सांगोडे संघाने, परंतु उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. कमबॅक करावं लागेल, विकेट मात्र प्राप्त करावी लागेल. एखादा डॉट चेंडू नक्कीच निर्णायक असेल, परंतु एखादा चौकार षटकार मात्र निर्णायक असेल सांगोडे संघासाठी. पुन्हा एकदा फोलर लाईनचा चेंडू होता, झेलची संधी, दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सहजरित्या 2 धावा मात्र पूर्ण केले गेलेत. तिसरा धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट, सक्सेसफुल स्ट्रोक, फिंगर ऑफ फलंदाज फेल. योगेश बॅक टू डगआउट. तर योगेश चांगली फलंदाजी करत असताना कुठेतरी ऋतिक मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागील आपण सामना पाहिला, वासुंद्री विपक्ष रुंदे वासुंद्री संघाचा रितेश मात्र चांगला फलंदाजी करत होता. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 3 धावेंची आवश्यकता असताना कुठेतरी शैलेशने जो स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र वासुंद्री संघाने मात्र तो सामना गमावला होता. आणि त्याच पद्धतीने याही सामन्यामध्ये ऋतिकने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ऋतिकला बॅटने उत्तर द्यावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30 आकड्यावरती, अजूनही 7 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिडकळून देण्याचा प्रयत्न, व्हीआयपी डाईजला सन्मान देणारा हा हँडसम षटकार. असेल 6 चेंडू 11 धावा.
सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यासाठी मात्र ऑलरेडी क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला असावा. अशा पद्धतीचा फटका जरूर सजवला गेलाय. तत्पर मिळालेली सिंगल धाव. आता मात्र अजूनही सामना आपल्याला बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. एखादा चौकार षटकार जर आला तर नक्कीच मात्र सामना झुकताना पाहायला मिळेल सांगोडे संघाच्या माध्यमातून. परंतु कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी पाहायला गेलं तर नौका संघ आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, बेडकालन दिलाचा प्रयत्न केला परंतु पाहिलं ऋतिकने चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने जातोय. तत्पर सोडून दिला आणि मिळालेली एक धाव. अवांतर धावेने नक्कीच धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अगदी पाहायला गेलं तर 38 या आकड्यावरती. 5 चेंडू 9 धाव्यांची आवश्यकता. एखादा डॉट चेंडू नक्कीच कमबॅक करायला उजवली संघ. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देताना दोन संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. दोन्ही एकाच विभागातील संघ एकमेकांशी फाईट करतायत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, तो चेंडू खाली राहिला परंतु शॉर्ट थर्ड मॅन मध्ये होते चूक. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा दर्जेदार चौकार. अफलातून फटकेबाजी जरूर मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकने स्वतःवरती जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरून ऋतिक मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. कारण ऋतिककडे क्षमता आहे. जरूर मागील षटकामध्ये एक षटकार त्याच्या माध्यमातून खेचला गेला आणि त्याच्या जोरावरती नक्कीच हा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू, झेलची संधी मात्र सोपा झेल पकडला जाईल. फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. केला तर संघ अडचणीत सापडलेत सांगोडे संघ. परंतु 4 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता असेल. सामना मात्र अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर त्यात काही शंका नाही आहे. कमबॅक करावा लागेल. 4 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता असताना अनेक संघ अनेक सामने जिंकलेत. कारण का जेव्हा जेव्हा रनअप इक्वेशन कमी असतं त्यावेळी मात्र गोलंदाजी करणारा संघ मात्र हेवा ठरत असतो. त्याच पद्धतीने गोलंदाजी होईल का? कारण का समोर एक नौका फलंदाज आहे अर्थातच भावेश. आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना इनेट नंबर 6 वरती आपण पाहणार आहोत. 4 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. समीकरण जरूर सोपं आहे परंतु ते कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे पाहण्यास योग्य असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंच करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव खर्च केली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? अशा प्रकारच्या चुका नक्कीच मात्र पराभवाच्या अश्राखाली जावं लागेल ओझोरली संघाला. परंतु चांगला खेळ या सामन्यामध्ये पाहायला गेला तर सांगोडे संघाच्या माध्यमातून राहिलाय. कारण सांगोडे संघाचा विचार केला तर नक्कीच भावेशने चांगली फलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गेले. एक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर योगेशने सुद्धा चांगली फलंदाजी केली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. ऋतिकने जो षटकार जो ठोकला गेला नक्कीच टर्निंग पॉइंट होता तो षटकार आणि त्याच्या जोरावरती 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दरम्यान फुलर लेनचा चेंडू होता. यू मिस. आय विल बी डेफिनेटली इट. फलंदाज फेल. यष्टा उद्ध्वस्त. फर्निचर दुष्ट. बॅक टू डगआउट विकास.
उद्ध्वस्त करून सोडल्यात. 2 चेंडू 3 धावेंची आवश्यकता असेल. आता मात्र नवीन फलंदाज अर्थातच विकी इनॅट नंबर 7 वरती आपण खेळताना पाहणार आहोत. 2 चेंडू 3 धावा. नक्कीच चांगला सामना आपण ओझोरली संघाच्या माध्यमातून पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि त्याच्या जोरावरती कुठपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा येऊन सामना ठेपलाय. पुन्हा एकदा अगदी पालाकडे तर स्ट्राईक मिळून खेळण्याचा प्रयत्न, दुसरा धावायचा प्रयत्न करतात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. अगदी पाहायला गेला तर एकच धाव होती, तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात. या चुका मात्र महागात पडतील यात काही शंका नाही आहे. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये कुठेतरी जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून जी चूक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती 2 धावा सहज मात्र पूर्ण केल्यात. आता मात्र समीकरण असेल 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, डोळ्याचे पारणे फेरणारा हा सामना, प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण लढत पाहतोय. एका बाजूने झुंज देताना पाहतोय ओझोरली संघ, तर एका बाजूने झुंज देत आहेत. अगदी पाहायला लागला तर शेवटच्या क्षणापर्यंत सांगोडे संघ 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. अगदी अटॅकिंग क्षेत्ररक्षण जरूर सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज भावेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. जर विकेट कॅरी केली तर नक्कीच सामना जिंकेल ओझोरली संघ, परंतु 1 धाव जर जोडली गेली तर जिंकेल सांगोडे संघ. 1 धावेची आवश्यकता असताना कुठेतरी जेलची संधी, मात्र जेल सोडला गेलाय. सामना जिंकलाय अर्थातच SKDCC सांगोडे संघाने. आणि मात्र हार्ड लक बॅड लक ओझोरली संघ. अखेरच्या क्षणापर्यंत आपण झुंज दिली, चांगला सामना केला, चांगला खेळ केला, परंतु अखेरच्या क्षणी मात्र परतीच्या वाटेला जावं लागेल. अखेर झेलची संधी होती, जरूर चेंडू जर हातामध्ये निसटला आणि 1 धाव सहजरित्या 38 सर्कल मध्ये पूर्ण केली. हा जर झेल जर पकडला असता किंवा जर चेंडूला अडवलं असतं तर सहजरित्या नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. कुठेतरी अगदी लहान खेळाडू आपण पाठीराख